फडणवीस साहेबांनी मना लावलास, फडणवीस साहेबांनी मना लावलास असं म्हणतो आता. कारण आम्ही ओबीसीचं मागतच नाहीत ना एकाचं काढून दुसऱ्याला द्यायला. यांनी काय केलं, सरकार असून यांच्या पाठीमागं मायबाप शब्द लागलेला आहे. मायबाप सरकार आहे, लय चुकीचा शब्द लागला. यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे, वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितले पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 150-200 वर्षापूर्वीच्या, आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका आहे, भांडणं लावायची भूमिका आहे सरकारची. ही कोणाची असली पाहिजे, विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेत आहे, भांडणं लावायचं, एकाचं काढून दुसऱ्याला देतात. आम्ही त्यांचं काढून द्या म्हणलो का? गॅजेटियर नाही का आमचं हैदराबादचं सरकारी नोंदी 150 वर्षाच्या? सातारा संस्थांचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासूनच? बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना, आमच्या तेव्हापासूनच्या नोंदी आहेत ना, सरकारी दस्तावेज आहे ना ते. आधी कोण हे का ते कुणी कोणाचं काढून दिलं? आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचं आरक्षण खात्यात ते, याच्यावर यांचे तोंड शिवलेत. आमचं सरकारी नोंदी आहेत गॅजेटियरच्या, ह्या देत नाहीत. त्यांचं काढून कुठे द्यायला? त्यांच्यातलं कमी करायला म्हणालो होतं ना, आम्हाला द्या म्हणालो. ओबीसीला 32%, त्यातलं 20% कमी करा ना आम्हाला द्या. 12%च फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलोत का? 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा, 350 जातील असं म्हणलोत का? आमच्या नोंदी आहेत त्या 32%, 27% आणि त्याच्यातल्या 19% आहेत आमच्या नोंदी आहेत, त्या द्या म्हणतो. ही उलट लोकांना सांगतात आणि महाराष्ट्राला सगळं कळालंय आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केलं, समाजात समजून सांगायचं. आपल्या सरकारी नोंदी आहेत, आपण कोणाचं घेत नाहीत. आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं, नेते सोडून 2-4 जण सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळालं आपलं जे आरक्षण आहे 1990चं 1990चं, यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या, यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाटून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाहीत, काढून घ्यायचंच नाही पहिलंच आहे आमचं. हे भ्रम निर्माण करतात, त्यामुळं काही टेन्शन नाही. आता फायनल फाईट होणार, आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्हीपैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे आता. मग आता देवेंद्र फडणवीसांनी ठरायचं, याच्या आडमुठेपणाच्या वागण्यामुळं, याची सत्ता मराठ्यांनीच देऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहा साहेबाला डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा का मराठ्याला आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवायचं. याच्या आडमुठपणामुळं केंद्रात